ओम शांती. ब्रह्मकुमारीच्या राजयोग शिबिरामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भारताचा प्राचीन राजयोग ही संपूर्ण विश्वाला भारताने दिलेली एक अमूल्य संपदा आहे. ही एक अशी गुरुकिल्ली आहे जिच्याद्वारा अनेक वैश्विक समस्या सहज समाप्त होऊ शकतात आणि मानवी जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरपूर होऊ शकतं. आज इंटरनेट कनेक्शनद्वारा संपूर्ण विश्वाशी कनेक्ट असलेला मानव कुठेतरी स्वतःशी डिस्कनेक्ट होत चालला आहे. अंतराळात संशोधन करणारा हा मानव जर थोडासा रिसर्च अंतर्जगतामध्ये करेल, स्वतःच्या अंतर्जगतामध्ये डोकवून पाहिल, तर सफलतेची चरमसीमा तो प्राप्त करू शकेल. मनुष्याच्या बाह्यविश्वामध्ये नित्य नवीन नवीन समस्या उभ्या राहत आहेत आणि या नित्य निर्माण होणाऱ्या नवीन समस्यांचा उगम कुठेतरी त्याच्या अंतर्विश्वात आहे आणि त्यांचं समाधान देखील या अंतर्विश्वातच दडलेलं आहे. आणि म्हणून राजयोगाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून जर आपण आपल्या अंतर्जगतामध्ये, आपल्या अंतर्विश्वामध्ये प्रयोग केले, तिथे मन एकाग्र केलं, तिथे संशोधन केलं, अंतर्जगताला सुंदर, सशक्त आणि सुव्यवस्थित बनवण्यासाठी जर वेळ दिला, तर नक्कीच आपलं बाह्य विश्व खूप सुंदर बनेल. आणि ह्याच कार्याचा शुभारंभ आजपासून आपण करत आहोत. कोणत्याही शुभकार्याचा शुभारंभ हा प्रेरणास्रोत परमेश्वर याच्या आठवणीने जर केला, तर त्या कार्याची सफलता अधिक असते. चला तर काही काळ, काही क्षण आपल्या मनाला एकाग्र करूया. एक सुंदर गीत वाजतंय. त्या गीताच्या शब्दांना एकाग्रतेने ऐका, स्थिर शांत मनाने. चला त्या परमेश्वराची आठवण करूया. आत्मदर्शन स्वयं का दर्शन, आत्मदर्शन स्वयं का दर्शन, आत्म ज्योति जगाले बुझी हुई जगा कर ज्योति, स्वराज फिर पाले. आत्मदर्शन स्वयं का दर्शन. आत्मा राजा कर्म इंद्रियों का, प्रजाए इंद्रिया सारी. राजा अगर स्वराज पे बैठा, सुख संपत्ति हो भारी. स्वराज की रक्षा कर तू, स्वराज की रक्षा कर तू, स्वयं का पहरा लगा ले. आत्मदर्शन स्वयं का दर्शन. ओम शांती. राजयोगाची पहिली पायरी स्वतःची ओळख. स्वामी विवेकानंद
पहिल्यांदा जेव्हा आपल्या गुरूंना रामकृष्ण परमहंसांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला, आतून प्रश्न आला, कोण आहे? विवेकानंदांचं उत्तर होतं, हेच तर जाणून घ्यायला आलोय, हू एम आय? कोण आहे मी? बुद्धिमान मानवाला अनादी काळापासून एक प्रश्न सतावतो, कोण आहे मी? कुठून आलोय? आणि शेवटी कुठे जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. काही घटनांमध्ये आपण पाहतो, एखादा ॲक्सिडेंट होतो, डॉक्टर सांगतात पेशंटला आत घ्या, आणि जर ऑपरेशन करताना किंवा ट्रीटमेंटच्या वेळी मृत्यू झाला तर सांगतात बॉडी घेऊन जा. आत येताना पेशंट, बाहेर जाताना बॉडी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉडी अँड द पेशंट? आणि नंतर त्या शरीराला पाहून, त्या बॉडीला पाहून शब्दप्रयोग काय केला जातो? तो गेला, ती गेली. ज्याला आपण लहानपणापासून पाहिलं तो तर समोर दिसतोय, तरी शब्द तो गेला. कोण बरं गेला? कुणाच्या जाण्याने पेशंटच्या ऐवजी फक्त बॉडी हा शब्द राहिला. त्या बॉडीला आपण अर्थी म्हणतो. अर्थी अर्थात अरथी, अर्थात रथ समोर आहे पण सारथी निघून गेलाय. आता हा सारथी नसलेला रथ स्वतःहून चालू शकत नाही, त्याला 4 खांद्यांवरूनच जावं लागतंय. अशी ही अर्थी. तर रथी कोण? सारथी कोण? तो सारथी, तो रथी, ती ऊर्जा, ती शक्ती जी या शरीराला किंमत प्राप्त करवते. पहा बरं, कितीही प्रेमळ व्यक्ती असेल, कितीही जवळचा आवडता असेल, तरी त्या डेड बॉडीला अधिक काळ आपण ठेवू शकत नाही. आणि हां, ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं, त्या बॉडीबरोबर एक रात्र राहायचं असेल तरी एकटे नाही बसत. कितीही सुंदर असेल तरी त्या शरीराला समाप्त करावं लागतं. कोणी महात्म्याची अर्थी असेल, महात्म्याचं शरीर असेल, तरीसुद्धा त्याला स्पर्श केल्यानंतर आंघोळ जरूर करावी लागते. मग अशी कोणती बरं शक्ती होती या शरीरामध्ये, जी या शरीराच्या माध्यमातून आपल्याशी बोलत होती, पाहत होती, कार्य करत होती, आणि तिच्या जाताच त्या शरीराची किंमत एकदम समाप्त होते? भारतीय अध्यात्म याचं उत्तर प्राचीन काळापासून देत आलं आहे. अध्यात्म या शब्दाचा अर्थच आहे आद्य आत्मा, अर्थात प्रथम आत्मा. सोल कॉन्शियस अर्थात आत्मअभिमानी स्थितीला प्राधान्य देणारा आपला देश. या शरीराला महत्त्व प्राप्त करवणारी शक्ती, ऊर्जा, प्राण, ज्याला विभिन्न भाषांमध्ये आत्मा, सोल किंवा रूह म्हटलं जातं. जीव आणि आत्मा यांचं मिलनच जीवात्मा म्हटलं जातं. केवळ जीव अर्थात केवळ शरीर किंवा केवळ आत्मा काहीही करू शकत नाही. या दोघांचं मिलन हेच जीवन आहे. तेव्हाच व्यक्ती बोलतो, चालतो, पाहतो. आणि म्हणून मानवाला ह्युमन बीइंग म्हणतात. ह्युमन बीइंगमध्ये 2 पार्ट आहेत. या चित्रामध्ये आपण पाहतात. ह्युमन अर्थात ह्युमस, मूळ लॅटिन शब्द आहे ह्युमस, त्याचा अर्थ आहे माती. आणि म्हणून आपण म्हणतो मातीचा पुतळा एक दिवस मातीतच मिसळणार. मातीचा अर्थात 5 तत्वांनी बनलेलं हे शरीर, म्हणून ह्युमन बीइंग. तर ह्युमन अर्थात हे मानवी शरीर, आणि बीइंग अर्थात या शरीराला चैतन्य प्राप्त करवणारी ती ऊर्जा, ती शक्ती, पॉईंट ऑफ लाईट, प्रकाशाचा एक बिंदू, ऊर्जेचा एक कण, जो ॲक्टिवली या शरीरामध्ये उपस्थित राहून आपली एनर्जी, आपली शक्ती या शरीराला देत असतो. त्याचा प्रकाश या पूर्ण शरीरामध्ये पसरलेला असतो. आणि म्हणूनच मृत शरीर निस्तेज वाटतं. परंतु या शरीराचं जे तेज आहे ते या चैतन्य ज्योतिर्मय आत्म्यामुळे असतं. ही आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. आपण आयुष्यात कित्येक वेळा हे शब्द वापरतो, मी, मी, माझा, माझा, नाही का?
काही वस्तूंच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो हा मोबाईल माझा आहे, ही वस्तू माझी आहे, हा पेन माझा आहे, निश्चितच या वस्तूंपासून आपण भिन्न असतो, म्हणून आपण म्हणतो की या वस्तू माझ्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या शरीराबद्दल पण आपण काय शब्द वापरतो? माझा हात, माझा पाय, आज माझं अंग दुखतं आहे म्हणतो ना. असं नाही म्हणत आज मी शरीर दुखतोय, आज मी अंग दुखतोय, नव्हे, माझं अंग दुखतं आहे. अर्थात या शरीराला माझं म्हणणारी एक वेगळी अभिन्न सत्ता, आत्मा, जी या शरीराची मालिक आहे, स्वामी आहे, आणि तीच या शरीरावर अधिकार गाजवत असते. आणि म्हणून बालपणापासून त्या बालमनावर एक लेसन बिंबवला जातो. तुम्हाला आठवत असेल, लहानपणी एक लेसन असतो, माय बॉडी. त्या मुलाला परिचय करून दिला जातो, माय बॉडी, हा माझा हात, हा माझा पाय, हो ना. या माय बॉडीचा परिचय घेत घेतच ते मूल मोठं होतं आणि फार लवकर त्याच्यामध्ये हे शरीरभान जागृत होऊन अनेक समस्यांना आरंभ होताना आपण पाहतो. आज बालवयातच अनेक समस्या निर्माण होत आहेत. पण त्या बालमनात जर माय बॉडीच्या परिचयाबरोबरच हे पण जर समजवलं आपण त्याला की बेटा, दिस इज युअर बॉडी बट यू आर अ ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. हां, तू केवळ शरीर नव्हे, तू एक चैतन्य ऊर्जा, एक चमकता सितारा आहेस. ही ओळख जर दिली गेली तर त्या जीवनात किती बरं चैतन्य येईल. ब्रह्माकुमारीज विद्यालय 1936 हा प्रयोग करत आहे आणि अनेकांच्या जीवनाला तेजस्वी बनवलं आहे या आत्मज्ञानाने. तर सर्वात महत्त्वाची स्वतःची ही ओळख, मी केवळ 5 तत्वांनी बनलेला एक मातीचा पुतळा नव्हे, केवळ हाडामासांचं शरीर नव्हे, तर या शरीराला चैतन्यत्व प्राप्त करवणारी अजर, अमर, अविनाशी आत्मा आहे, जे एक सूक्ष्म प्रकाशाचं, एक ऊर्जेचं रूप आहे. भारताच्या अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. गीता ही स्पष्ट सुचवते की ज्याला पाणी विझू शकत नाही, ज्याला तलवार कापू शकत नाही, ज्याला अग्नी जाळू शकत नाही, अशी ही आत्मा. असंही म्हटलं आहे की शरीररूपी वस्त्र बदलणारी आत्मा. हां, जसे कपडे जुने झाल्यावर आपण बदलतो ना, त्याप्रमाणे शरीररूपी वस्त्र काही काळात जुनं होतं आणि आत्मा एका नवीन वस्त्राच्या शोधात निघते. यालाच मृत्यू ही घटना म्हणतात. भारतीय अध्यात्माने तर आत्मज्ञानावर पहिल्यापासूनच प्रकाश टाकला आहे, परंतु पाश्चात्य जगतात पण किंवा वैज्ञानिक जगतात पण आजकाल असे अनेक अनुभव समोर येऊ लागलेत, ज्याद्वारा तेही विचार करायला प्रवृत्त झालेत की हां, शरीरापासून भिन्न एक अस्तित्व आहे. उदाहरणार्थ पूर्वजन्मासारख्या घटना. अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी, जयपूर युनिव्हर्सिटी, अनेक युनिव्हर्सिटीमध्ये अशा मुलांचा अभ्यास झाला आहे ज्यांना वयाच्या 7-8 वर्षाच्या काळात आपले मागील जन्म आठवायला लागतात. इव्हन मीडियावाल्यांनी तिथे जाऊन चेकही केलं आहे, अनेक प्रश्न विचारून अनेक प्रकारे या घटनांना व्यवस्थित चेक केलं गेलं, तर हे सत्य आढळलं आहे. तुम्ही म्हणाल, तुम्हा आम्हाला का बरं नाही आठवत? नाही आठवत हे खूप चांगलंच आहे, कारण ज्यांना पण हे पूर्वजन्म आठवलेत ना, ते दुःखी आहेत, कारण या जन्मातही सेटल होऊ शकत नाहीत, मागील जन्मात तर जाऊच शकत नाहीत. परंतु या घटना या अंतिम सत्याचा इशारा देतात. त्याचप्रमाणे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्ससारख्या घटना, नियर डेथ एक्सपिरियन्ससारख्या घटना, आउट ऑफ बॉडीमध्ये हे पाहिलं जातं की पेशंटवर ऑपरेशन होतं आहे आणि ऑपरेशननंतर तो पेशंट आपल्या डॉक्टर्सना सांगतो की डॉक्टर्स, जेव्हा तुम्ही मला ऑपरेट करत होतात, मी या भिंतीजवळ उभा होऊन हे सगळं पाहत होतो. मला वाटलं की मी मरतोय, म्हणून मी माझ्या पत्नीला सांगायला गेलो. तिथून कित्येक किलोमीटर दूर तो आपल्या पत्नीकडे जातो आणि त्याचं म्हणणं होतं की मी तिला पाहू शकत होतो, पण ती मला पाहू शकत नव्हती. मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुझा पती मरतोय, पण माझा आवाज तिच्यापर्यंत जात नव्हता. म्हणून मी परत आलो आणि माझ्या या शरीरात प्रवेश केला.
डॉक्टर्सना आश्चर्य वाटतं. त्यांना वाटतं ॲक्सिडेंटमुळे डॉक्टर्सना आश्चर्य वाटतं. त्यांना वाटतं ॲक्सिडेंटचा परिणाम तर नाही झाला याच्या डोक्यावर. त्यांनी त्याच्या पत्नीला सेपरेटली बोलून चेक केलं. त्यावेळी ती कुठे होती, तिने कोणते कपडे घातले होते, ती काय करत होती, हे वर्णन सेम होतं. अर्थात या शरीरापासून भिन्न असलेली आत्मा ऑपरेशनच्या दरम्यान डिटॅच होऊन जाऊन परत आली होती. अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत. त्याचबरोबर नियर डेथ एक्सपिरियन्स, ज्याबद्दल आपण उद्या अधिक ऐकणार आहोत. पण या घटना ज्याच्यामध्ये मृत्यूच्या जवळ जाऊन परत आलेल्यांचे अनुभव आणि त्यांच्या वर्णनामध्ये मृत्यूला त्यांनी भयानक घटना म्हणून वर्णन नाही केलं. मेजॉरिटींचं म्हणणं होतं की तो अनुभव खूप सुंदर होता. पाहिलं, आयुष्यभर ज्या घटनेला आपण घाबरत असतो, परंतु ज्यांनी त्या घटनेचा अनुभव करून वर्णन केलं आहे त्यामध्ये त्यांनी त्या घटनेचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. त्याचप्रमाणे हिप्नॉटिझम रिग्रेशन, संमोहनशास्त्र, मानवी जीवनामध्ये किंवा मानवी स्वभावामध्ये अशा काही अडचणी किंवा अशा काही समस्या येतात. काही वेळेला या समस्यांचं समाधान पाहण्यासाठी मनोवैज्ञानिक त्या व्यक्तीच्या पास्ट स्मृतींना जागृत करतात. कारण आपल्या व्यवहाराचे रहस्य कुठेतरी आपल्या मागील स्मृतींमध्ये, आपल्याबरोबर घडलेल्या मागील घटनांमध्ये दडलेलं असतं. आणि जेव्हा संमोहनाद्वारा त्या घटनेपर्यंत त्या व्यक्तीला पोचवलं जातं तर त्याच्या त्या विचित्र व्यवहाराचं कारणही लक्षात येतं आणि त्याच्यावर इलाज करणंही सोपं जातं. अशीच एक घटना, एक स्त्री उंदराला पाहून खूप वेड्यासारखी व्हायची. अनेक ट्रीटमेंटनंतरही लक्षात येत नव्हतं की हे काय रहस्य आहे. तिच्यावर जेव्हा हा संमोहनाचा प्रयोग केला गेला त्यावेळी ती स्त्री वर्णन करते. या प्रसंगामध्ये काय होतं की तो जो व्यक्ती असतो त्याला स्क्रीनवर ते दृश्य क्लिअर दिसत असतं. ती स्त्री वर्णन करते, खूप प्राचीन वर्णन असतं. आणि ज्यावेळी ती स्त्री नव्हे, ती एक पुरुष आहे आणि तो पुरुष सैनिक आहे. युद्धाचा काळ आहे, रात्रीची वेळ, युद्ध करता करता जखमी झालेला हा सैनिक बेशुद्ध होऊन पडतो. अशी परिस्थिती येते की त्याचे साथीदारही त्यांना पळून जावं लागतं. त्यांना वाटतं की तो मृत आहे म्हणून ते त्याला तसाच सोडून निघून जातात. खरं तर तो मृत नव्हता, तो बेशुद्ध होता. रात्रीची वेळ, काळोख, अनेक डेड बॉडीज आसपास पडलेले, मोठे मोठे उंदीर तिथे फिरत होते. आणि त्या उंदरांनी रात्रभर जाऊन जाऊन त्या व्यक्तीला मारून टाकला. मृत्यूचं कारण युद्ध नव्हे, मृत्यूचं कारण उंदीर. आणि म्हणून कित्येक जन्म गेले तरीसुद्धा जेव्हा पण ती व्यक्ती उंदीर पाहते, काय होतं ते तिच्या लक्षात येत नाहीत. पण त्या वेदना, ते दुःख, कुठेतरी तो त्रास, ती भयानक अवस्था त्याच्या स्मृतीपटलावर जागृत होते. आणि म्हणूनच असंही पाहिलं गेलं आहे की एखाद्याचा मृत्यू जर पाण्यात बुडून झाला असेल तर अनेक जन्म ते मूल पाण्याला घाबरतं. उंचावरून पडून जर मरण आलं असेल तर त्या बालवयापासूनच मुलामध्ये हाईटची भीती आढळते. अशा घटनांचा अभ्यास करता करता वैज्ञानिकही या मूळ सत्यापर्यंत पोचू लागलेत की हां, शरीरापासून भिन्न, कधीही समाप्त न होणारी, जन्ममरणाच्या चक्रामध्ये अनेक जन्म घेत आपली जीवनयात्रा चालवणारी एक ऊर्जा म्हणजेच आत्मा. तर लक्षात आलं, आपण अजर, अमर, अविनाशी आत्मा आहोत. एक सूक्ष्म प्रकाशाचा बिंदू आहोत. आता पाहूया, जसं शरीर 5 तत्वांपासून बनलेलं आहे, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, या तत्वांपैकी एकही तत्व जर कमी झालं तर ताबडतोब आपल्या शरीरामध्ये त्रास व्हायला लागतो किंवा आजारपण येतं. त्याचप्रमाणे आत्मा ही 7 गुणांपासून बनलेली आहे. ह्या 7 गुणाची मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता असते. त्या 7 गुणांची कमीच मानवाच्या जीवनामध्ये विकृती किंवा समस्या निर्माण करते. हे गुण आहेत आत्मा,
ज्ञान स्वरूप आहे. आत्मा शांत स्वरूप, पवित्र स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप, सुख स्वरूप आणि शक्ती स्वरूप आहे. हे 7ही गुण आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान अर्थात विवेक, समज. आज दुनियेमध्ये ज्ञान भरपूर आहे, पण जे ज्ञान केवळ अहंकाराला जन्म देतं त्याला यथार्थ ज्ञान नाही म्हणत. आध्यात्मिक ज्ञान जे मानवामध्ये नम्रता, निरहंकारिताचा विकास करतं आणि ह्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आधाराने संबंध सुंदर होतात, व्यवहार सुंदर होतो. त्याचप्रमाणे आत्म्याचा दुसरा गुणधर्म शुद्धता, पवित्रता. जसं आसपास सगळं काही साफ आणि स्वच्छ असेल तर मनाला प्रसन्न वाटतं ना, त्याचप्रमाणे मन जेव्हा साफ असतं, स्वच्छ असतं, सगळ्यांबद्दल शुभभावना असतात, सद्भावना असतात, ती मनाची पवित्रता, ती शुद्धता ही मनाला एक वेगळी शांती आणि शक्ती देते. हा इनोसन्स लहान मुलांमध्ये क्लिअर दिसतो. लहान मुलांच्या डोळ्यांमधनं पहा, त्यांची स्किन पहा. प्रत्येक गुण हा मानवी शरीराच्या विभिन्न सिस्टम्सना चालवण्यासाठी पण गरजेचा असतो. त्याप्रमाणे पवित्रतेचा संबंध मानवी त्वचा आणि डोळ्यांशी असतो. ज्ञानाचा संबंध नर्वस सिस्टमशी असतो. त्याचप्रमाणे तिसरा गुण शांती. शांतीची पण मानवाला अत्यंत आवश्यकता असते. शांतीचा डायरेक्ट कनेक्शन मानवाच्या श्वसन प्रणालीशी असतं. त्याचप्रमाणे प्रेम. लहान थोर सर्वांना प्रेमाची अत्यंत आवश्यकता असते. दुसऱ्यांशी आपला व्यवहार कसा आहे हे न पाहता प्रत्येकजण अपेक्षा काय ठेवतं, मला प्रेम मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे आनंद, सुख, शक्ती या 7ही गुणांची मानवाला खूप आवश्यकता आहे. आणि जसं म्हटलं ना, शरीराच्या विभिन्न सिस्टम, आनंदाचा संबंध हार्मोन्सशी आहे, सुखाचा संबंध डायजेस्टिव्ह सिस्टमशी आहे, शक्तीचा संबंध आपल्या मसल्सशी आहे. तर शरीर स्वस्थ राहण्यासाठी या 7 गुणांची भरपूर मात्रा आपल्यामध्ये पाहिजे. कुठे बरं मिळतील हे 7 गुण? आपण प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान पुस्तकांमध्ये, शांती एखाद्या स्थानामध्ये, प्रेम व्यक्तींमध्ये, बरोबर ना, सुख, आनंद विभिन्न कम्फर्टच्या साधनांमध्ये. पण हा शोध बाहेर नव्हे, आत घेतला पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टी बाहेर नाही आहेत, आत आहेत. जस्ट कल्पना करा, एखादी सुंदर दृश्य आहे, खूप सुंदर मेजवानी आहे, खूप सुंदर पदार्थ आहे, सुंदर म्युझिक आहे, तुम्ही सगळ्याचा आनंद घेत आहात आणि अचानक एखादी बॅड न्यूज येते. आता सांगा बरं, ते पदार्थ तुम्हाला आनंद देतील? ते म्युझिक तुम्हाला आनंद देईल? नाही ना. मग त्या वस्तूंमध्ये जर आनंद असता तर आता पण आनंद यायला पाहिजे. खरं तर हे 7ही गुण ही मनाची एक स्थिती आहे, आत्म्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की जेवढा याचा शोध आपण आत घेऊ, जसं कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाला बाहेर शोधतो, परंतु ती तर त्याच्या पोटातच दडलेली असते, त्याचप्रमाणे हे 7ही गुण माझ्या आत आहेत. हा सुंदर खजाना माझ्या आत आहे आणि तिथपर्यंत पोचण्याची चावी पण माझ्याचकडे आहे. दुसरी गोष्ट, या 7 गुणांना जेवढं आपण देत जाऊ तेवढं आपल्याला मिळत जाईल. प्रत्येक वेळी आपल्याला अपेक्षा असते की दुसऱ्यांनी द्यावं, है ना, थोडंसं प्रेमाने तर बोललं पाहिजे, अपेक्षा ठेवतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या तरच आपल्याला मिळणार. हा सृष्टीचा नियम आहे. जे तुम्ही देता ते परत येतं. एक शेतकरी होता, दरवर्षी बेस्ट क्वालिटीचं पीक घ्यायचा. एकदा संशोधकांची एक टीम येते की असं कसं शक्य आहे, दरवर्षी तुम्हीच फर्स्ट प्राईज कसे घेतात. ते रिसर्च करण्यासाठी त्या शेतकऱ्यापर्यंत पोचतात आणि त्याला विचारतात की तुमच्या या सफलतेचं रहस्य काय आहे. शेतकऱ्याचं उत्तर होतं की माझ्या आजूबाजूला जी शेतं आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना मी तेच बीज देतो जे मी माझ्या शेतात पेरतो. अर्थात उत्तम क्वालिटीचं बीज जे माझ्या शेतात टाकलं जातं, मी माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना
अर्थात माझ्या शेताच्या बाजूला ज्यांची शेती आहे त्यांना फ्रीमध्ये देतो. त्यांना विचारलं जातं, सर हे कसं शक्य आहे? इतक्या महागाईच्या काळात फ्रीमध्ये बी देणं कसं शक्य आहे? त्यांचं उत्तर होतं, का नाही? तुम्हाला पराग सिंचनाचा नियम माहितीच असेल. जर माझ्या आजूबाजूच्या शेतातली शेती ही हलक्या क्वालिटीची असेल तर हवेबरोबर येणारे परागकण माझ्या शेतावर पण तर प्रभाव टाकतील. आणि म्हणून जर मला चांगल्या क्वालिटीचं पीक घ्यायचं असेल तर चांगल्या क्वालिटीचं पीक घेण्यासाठी मला माझ्या शेजाऱ्यांनाही मदत केलीच पाहिजे, नाही का? बघा बरं, हा शेतकरी किती सुंदर गोष्ट सांगून गेला. जर मला माझ्या जीवनात शांती हवी असेल, मला माझ्या जीवनात प्रेम हवं असेल तर प्रथम माझ्या आजूबाजूच्यांना शांतीने जगायला मला मदत केली पाहिजे. मला प्रेम दिलं पाहिजे, मला सन्मान दिला पाहिजे. जे देणार ते रिव्हर्स होऊन माझ्याकडे येणार. आणि म्हणून अध्यात्म आपल्याला हे शिकवतं की या 7 गुणांनी आपण भरपूर होऊया आणि मग याचे व्हायब्रेशन खूप कमाल करू शकतात. आपण ऐकले प्राचीन काळी साधू संत किंवा जंगलामध्ये तपस्या करणारे तपस्वी, त्यांचे शांतीचे प्रकंपन इतके पॉवरफुल असायचे की सापासारखे प्राणी, वाघ त्यांच्या आजूबाजूला आपली क्रूरता विसरून फिरत असायचे. त्या प्रकंपनांचा हा प्रभाव होता, आपल्या आध्यात्मिक शक्तींचा हा प्रभाव होता. मेडिटेशन आपल्यातील या 7 गुणांना, सत्वगुणांना जागृत करतं. ह्यानंतर आपण पाहूया, जसं आत्मा 7 गुणांचा एक पुंज आहे तसंच आत्म्याच्या 3 सूक्ष्म शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. मन निरंतर विचार करतं. असं म्हटलं जातं, ॲज यू थिंक सो यू बिकम. जसे विचार कराल तसे बनाल. आजकाल याच्यावर खूप स्टडी आहे. तुमच्या विचारांचा एक ओढा तुमच्या आसपास असतो आणि म्हणून महात्मा गांधी, अब्राहम लिंकनसारखे व्यक्तिरेखा जे हँडसम या क्वालिटीत नव्हते परंतु अनेकांवर प्रभाव टाकायचे. हा प्रभाव होता साधी राहणी, उच्च विचार याचा. जेवढे तुमची उच्च विचारसरणी तेवढ्या तुमच्या आसपासचा ओढा प्रभावशाली बनतो. तसंच तुमच्या मनाच्या विचारांनीच तुमचे संबंध, तुमचं भविष्य पण डिसाईड होतं. एक चित्रकार होता. आपलं घर शिफ्ट करतो. घराचं सेटिंग करता करता त्याचा जो मुलगा असतो तो एक चित्राची वळकटी घेऊन त्याच्याकडे येतो. चित्रकार जेव्हा ते चित्र खोलून पाहतो त्याला आश्चर्य वाटतं. 5 वर्षापूर्वी त्यांनीच रेखाटलेलं ते चित्र होतं आणि हुबेहूब ते घराचं चित्र होतं. हुबेहूब तशाच घरात तो आज शिफ्ट झाला होता. पहा बरं, 5 वर्षापूर्वी चित्र काढून तो विसरून गेला, पण त्याच्या संकल्पशक्तीने अथाह कार्य केलं. मानवाची संकल्पशक्ती त्याच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवते. तो चित्रकार होता म्हणून त्यांनी पेपरवर चित्र काढलं. आपण आपल्या मनात निरंतर अनेक विचारांचं चित्र रेखाटत असतो. कदाचित आपण विसरूनही जातो, पण प्रकृती विसरत नाही. संकल्पशक्ती आपलं काम नक्कीच करत असते आणि म्हणून मनात येणाऱ्या या विचारांना जर सुंदर बनवलं, सशक्त बनवलं, सकारात्मक बनवलं तर जीवन सुंदर, सशक्त आणि सकारात्मक घटनांनी भरपूर होऊ शकतं. त्याचप्रमाणे दुसरी शक्ती बुद्धी. बुद्धी अर्थात निर्णय शक्ती. मनाचे विचार बुद्धीच्या चेकपोस्टमधनं पास होतात आणि ज्या विचारांना बुद्धी निर्णय देते, हा सांगते, तेच विचार प्रॅक्टिकलमध्ये येतात. आणि म्हणून बुद्धीला तर्कशक्ती, विवेकशक्ती, अंतर्मन, आतला आवाज, आय ऑफ विस्डम, तिसरा नेत्र असे विभिन्न शब्द आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा चुकीचं कार्य करतो ना, असं म्हटलं जातं की त्याला सर्वप्रथम आपल्या अंतर्मनाचा खून करावा लागतो. अंतर्मन अर्थात बुद्धीद्वारा दिलेला आवाज. बुद्धी प्रत्येक गोष्टीसाठी एक जजमेंट देत असते आणि तिने दिलेल्या जजमेंटनंतर प्रॅक्टिकलमध्ये कर्म होतं. आणि जी कर्म वारंवार आपण रिपीट करतो त्याला सवय किंवा संस्कार म्हणतात. एका जन्माचं रिपिटेशन त्याला सवय म्हटलं जाईल आणि सवयी जेव्हा अनेक जन्माच्या होतात ना त्याला संस्कार म्हटलं जातं. संस्कार चांगले वाईट अनेक प्रकारचे असतात,
प्रत्येक कर्माची एक अमीट छाप आत्म्यावर आठवून येते आणि हे संस्कार कॅरी फॉरवर्ड होत असतात. आपण कित्येक वेळा म्हणतो की लहान मुलांना पाहून की मातीचा गोळा आहे, आपण जे संस्कार टाकू ते त्याच्यावर पडतील. परंतु खरं पाहिलं तर तो स्वतःचे संस्कार पण घेऊन आला आहे. कधी कधी असं होतं की आईवडील खूप छान आहेत, घरातलं वातावरणही चांगलं आहे, पण मुलाला खोटं बोलायची किंवा चोरी करायची सवय आहे. का बरं असं? जरूर मागच्या जन्मात अशा वातावरणात किंवा अशा प्रकारच्या कर्मांमध्ये ती आत्मा राहिलेली आहे आणि म्हणून हे संस्कार आता दिसून येतात. परंतु आज चांगल्या वातावरणात असल्यामुळे संस्कार बदलूही शकतील. खूप लहान मुलं अगदी लहान वयामध्ये खूप चांगले आर्टिस्ट होताना आढळतात, खूप सुंदर गाणं गाताना आढळतात, खूप सुंदर चित्र काढताना आढळतात किंवा मोठमोठ्या एक्झाम देताना आढळतात. कसं बरं शक्य होतं या लहान वयात? ॲक्च्युली याच्यामागे पण हेच रहस्य आहे की ती जी आत्मा आहे ती गेल्या जन्मात एक आर्टिस्ट होती आणि त्यामुळे या जन्मात इझिली ते कार्य ती करू शकते. तशा प्रकारे मन विचार करतं, बुद्धी निर्णय देते, मग कर्म केले जातात, त्याच्यापासून संस्कार तयार होतात आणि पुन्हा जसे संस्कार तसेच विचार तुमच्या मनामध्ये निर्माण होणार. हे एक चक्र आहे. आता जर ह्या चक्राला बदलायचं असेल तर कसं बरं बदलणार आपण? संस्कार परिवर्तन पॉसिबल आहे, पण त्यासाठी आवश्यक आहे एक पॉवरफुल निर्णय आणि म्हणून मानवाला बुद्धिवान प्राणी म्हटलं जातं. या बुद्धीद्वारा एक पॉवरफुल डिसिजन आपल्या पूर्ण आयुष्याला बदलू शकतं आणि या निर्णयासाठी पण 2 गोष्टींची आवश्यकता पडते, ज्ञान आणि शक्ती. उदाहरणार्थ एखादा पेशंट डॉक्टरकडे येतो. त्याच्या लक्षणावरून डॉक्टरांच्या लक्षात येतं की याला स्मोकिंगची सवय आहे. त्याला समजावलं जातं की बाबा याच्यामध्ये इतके केमिकल्स आहेत, हे आहे, कॅन्सर होऊ शकतो. अनेक प्रकारचं ज्ञान दिल्याने कदाचित तो पेशंट स्मोकिंग सोडूनही देतो. इथे ज्ञान परिवर्तनाचा आधार ठरला. परंतु डॉक्टर ज्याला हे सगळं माहीत आहे तरीही स्मोकिंग करताना आढळतो. का बरं? अर्थात परिवर्तनासाठी केवळ ज्ञान नव्हे, शक्तीची गरज असते. या कोर्समध्ये आपण आध्यात्मिक ज्ञान आणि मेडिटेशन या 2 गोष्टींचा लाभ घेणार आहोत. आध्यात्मिक ज्ञान आपल्याला दिशा दाखवेल, कोणत्या दिशेने परिवर्तन करायचं आहे, आणि मेडिटेशन आपल्याला बदलण्यासाठी शक्ती देतं. तर पाहिलं, मन, बुद्धी, संस्कार यांच्या माध्यमातून आत्मा कार्य करत असते. आता पाहूया ही आत्मा शरीरामध्ये कुठे बरं निवास करते. जसं या चित्रात दाखवलं की जसं गाडीचा ड्रायव्हर अशाच ठिकाणी बसतो जिथून तो गाडीला सहज चालवू शकतो, त्याचप्रमाणे शरीररूपी गाडीचा ड्रायव्हर आत्मा, सारथी आत्मा मस्तकाच्या मध्यभागी निवास करतो. याच्यावर पण अनेक प्रयोग झालेत. एक पेट स्कॅनिंगचा प्रयोग कॅलिफोर्नियामध्ये करण्यात आला. ज्यावेळी विभिन्न धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माबद्दल किंवा प्रार्थनेबद्दल विचार करायला सांगितले गेले तेव्हा हा हिस्सा प्रकाशित झाला. त्याला त्यांनी गॉड स्पॉट नाव ठेवलं. ॲक्च्युली हाच हिस्सा जिथे आत पिट्युटरी ग्लँड्सच्या जवळ आत्मा निवास करते आणि म्हणून भारतामध्ये तिलक देण्याची जी प्रथा आहे, तिलक हा याच ठिकाणी दिला जातो. मग तो तिलक मंदिरातला तिलक असो, विजयाचा तिलक असो, रक्षाबंधन किंवा कोणत्याही प्रसंगी दिला जाणारा तिलक असो, तो बरोबर मस्तकाच्या मध्यभागी भ्रुकुटीमध्ये दिला जातो. आणि हां, याला सौभाग्य पण म्हणतात स्त्रिया. ॲक्च्युली सौभाग्य शब्दाचा अर्थ आहे स्वतःचं भाग्य, अर्थात आत्म्याचं भाग्य. आणि ते पण कशाशी कनेक्टेड आहे? जेव्हा आपण नशिबाच्या गोष्टी करतो ना, हात कुठे जातो? आपोआप आपण कपाळाकडे हात नेतो आणि म्हणतो काय माहिती काय नशीब आहे. ललाट लेख म्हणतात याला. काही जण असंही मानतात की लहानपणी कोणी देवी येऊन इथे आपलं भाग्य लिहून जाते. खरं तर कोणतीही देवीने लिहिलेलं नाही, आपल्याच कर्मांच्या लेखणीने आपणच लिहिलेलं हे भाग्य आहे. म्हणून सौभाग्य, आत्म्यांच्या कर्मांचं भाग्य. जसे कर्म तसे भाग्य, हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर आत्मा मस्तकाच्या मध्यभागी तेजस्वी सिताऱ्याच्या रूपात निवास करते. आता आपण पाहूया की शरीरामध्ये मस्तकाच्या मध्यभागी राहणारी ही आत्मा कुठून बरं आली.
तिचं मूळ निवासस्थान कुठे? आता हे चित्र पहा. यामध्ये 3 लोक दाखवलेले आहेत. शेक्सपियरसारख्या नाटककारांनी पण म्हटलं आहे, ही दुनिया एक रंगमंच आहे. द वर्ल्ड इज अ स्टेज, वी आर द ॲक्टर्स. कोणी म्हणतं ही दुनिया धर्मशाळा, नाटकशाळा, बंदीशाळा, 2 घड़ी का तमाशा एक दिन जाना रे भाई. ये दुनिया एक रैन बसेरा, ना घर तेरा ना घर मेरा. मग घर कुठे आहे? कुठून आलो आहोत आपण? या चित्रामध्ये दाखवलं आहे, ही पृथ्वी खरंच एक खूप मोठा स्टेज आहे. हे सूर्य, चंद्र, तारागण या स्टेजला प्रकाश देणारे लॅम्प्स आहेत. आकाशापर्यंत 5 तत्वांची ही दुनिया, ज्याला स्थूल लोक, मनुष्य लोक म्हटलं जातं. या आकाशाच्याही पलीकडे तुम्ही पाहत आहात सूक्ष्मवतन, एक सफेद प्रकाशमय दुनिया, लाईटेड दुनिया, ज्याला सूक्ष्मवतन एंजेलिक वर्ल्ड म्हटलं जातं. असं पाहिलं गेलं आहे की काही धर्मस्थापक किंवा गुरु मृत्यूनंतरही आपल्या शिष्यांना मदत करतात, साक्षात्कार करवतात. ते सूक्ष्म रूपात या सूक्ष्मवतनमध्ये निवास करून आपल्या फॉलोअर्सना मदत करत असतात काही काळापर्यंत. नंतर त्यांनाही पुनर्जन्म घ्यावाच लागतो. त्यानंतर या सूक्ष्मवतनच्याही वर आहे हे लाल सोनेरी रंगाचं परमधाम. हे आहे आपलं स्वीट होम, आपलं घर. याला ब्रह्मांड, परलोक, मूलवतन, शांतीधाम अनेक नावं आहेत. मुस्लिम्स याला 7वं आसमान असंही म्हणतात. मूलवतन यासाठी जसं एखाद्याचं गाव असतं ना, आजी आजोबांचं मूळ गाव, तसं आपल्या सर्वांचं, मग तो भारतीय असो, अमेरिकन असो, कोणीही असो, सर्व जाती, धर्म, वर्ग, सर्व आत्मे तर एकच आहेत ना. त्या सर्व आत्म्यांचं मूळ गाव, मूळ स्थान, म्हणून याला म्हटलं जातं मूलवतन. इथे असीम शांती आहे म्हणून याला शांतीधाम म्हणतात. याला निर्वाण म्हणतात कारण इथे आवाज नाही. इथे आत्मा मुक्त अवस्थेत राहते म्हणून याला मुक्तिधामही म्हटलं जातं. आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ असल्यामुळे त्याला परमधामही म्हणतात. जसं संध्याकाळच्या वेळी आकाशामध्ये एक लालिमा असते ना, या मूलवतनमध्ये अशीच एक सुंदर लालिमा असते. हे ब्रह्मांड, हे परलोक, आपलं मूळ गाव, स्वीट होम. जसं कितीही फॅसिलिटीज असल्या तरी घर ते घरच ना, बाहेर मजा नाही येणार. आपल्याला उत्सुकता असते कधी आपण घरी पोचू. त्याचप्रमाणे या पृथ्वीवर अनेक जन्म आपण पार्ट प्ले करत राहिलो, पण आता वेळ आली आहे या आपल्या स्वीट होममध्ये जाण्याची. कारण खरंच या सृष्टीरूपी रंगमंचावर एक नाटक चालू आहे. या नाटकाची स्टोरी पण येणाऱ्या लेसन्समध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जीवन एक सुपर मेगा सिरियलप्रमाणे आहे. विभिन्न एपिसोड म्हणजे विभिन्न जन्म. अनेक जन्म घेत 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 आपण पार्ट प्ले करत राहिलो आणि पार्ट प्ले करता करता रोल आणि रियालिटी मिक्स होत गेली. आपण विसरून गेलो की हा माझा रोल आहे. एखादा राजा भूमिका राजाची करत असेल, पण त्याच्या मनात असतं की मी बँकेमध्ये क्लार्क आहे, आज स्टेजवर मी राजा आहे. समजा नाटक संपल्यावरही तो स्वतःला राजा समजेल तर हास्यास्पद होईल ना. आज आपल्या जीवनातही असंच घडतं आहे. जी भूमिका मला मिळाली आहे त्या भूमिकेचे ताणतणाव, टेन्शन्स, दुःख दिवस रात्र मी घेऊन जगत असतो. ईश्वर, परमात्मा, जो या ड्रामाचा सुप्रीम डायरेक्टर आहे, तो आता आपल्याला आठवण करून देतो की आता हे नाटक एका अंतिम सीमेवर येऊन पोचले आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्व ॲक्टर्सना आता आपल्या घराची रिटर्न जर्नी करायची आहे. करणार ना? तर आज आपण पाहिलं, आपण एक तेजस्वी आत्मा, प्रकाशाचा बिंदू, सप्तगुणांचा बिंदू, शरीरामध्ये मस्तकाच्या मध्यभागी निवास करणारी आणि या सृष्टीरूपी रंगमंचावर पार्ट प्ले करणारी ॲक्टर. आता हे जे काही ऐकलं ना, थिअरी ऐकली, त्याचा प्रॅक्टिकल अभ्यास पण आपल्याला करायचा आहे. उद्या आपण दुसऱ्या सत्रात परमेश्वराबद्दल ऐकणार आहोत. तोपर्यंत एक प्रॅक्टिकल होमवर्क करणार? नक्कीच करणार ना? काय करायचं आहे? सकाळी उठल्याबरोबर
ताबडतोब कारोबारामध्ये न लागता 2 मिनटं शांत राहा, स्थिर बसा आणि डोळ्यासमोर आणा एक चैतन्य ऊर्जा त्या परमधाममधून हळूहळू खाली येत आहे, या शरीरामध्ये प्रवेश करते. मस्तकाच्या मध्यभागी मी आत्मा आज संपूर्ण दिवस एक खूप सुंदर रोल प्ले करणार आहे. काही काळ आत्मचिंतन करून, आत्मदर्शन करून मग दिवसाचा आरंभ. त्यानंतर आपण स्नानादी करतो. त्यावेळी पण मनामध्ये एक चिंतन असावं की जसं एखादं मंदिर स्वच्छ केलं जातं त्याप्रमाणे शरीर हे माझं मंदिर आहे. मी आत्मा मूर्तीप्रमाणे यामध्ये विराजमान आहे आणि म्हणून या मंदिराची मी स्वच्छता करत आहे. त्याला स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जेवताना जसं अन्न हे शरीररूपी गाडीसाठी आवश्यक आहे, काही काळ विचार करा की आत्म्याचं अन्न काय आहे. आठवून बघा, जे ज्ञान आज ऐकलं त्याचं मननचिंतन करा. ज्ञान हेच आत्म्याचं शक्तिशाली भोजन आहे. त्याचप्रमाणे रात्री झोपताना, दिवसभर कार्य केल्यानंतर ॲक्टर आपल्या घरी जातो कॉस्ट्यूम बदलून, बरोबर ना. ड्रायव्हर गाडी ठेवतो आणि आपल्या घरी जातो. त्याचप्रमाणे आपणही ही शरीररूपी गाडी इथेच ठेवून मनाला शांत आणि रिलॅक्स करून आपल्या घरी परमधाममध्ये त्या शांत स्थानामध्ये आराम करायचा. आणि हां, दिवसभर अनेक लोकांशी जेव्हा आपण भेटणार ना, तेव्हा पण ही स्मृती ठेवायची की प्रत्येक व्यक्ती आपला आपला अभिनय करते. तुम्हाला माहिती आहे, खूप असे ॲक्टर्स होते ज्यांनी विलनचा रोल केला होता, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते खूप चांगले होते. त्याचप्रमाणे विभिन्न भूमिका करणारे हे जे सर्व काही दिसत आहेत ते मुळामध्ये खूप चांगले आहे. प्रत्येक व्यक्ती मुळात खूपच सुंदर आहे. हाच दृष्टिकोन जर दिवसभरात आपण प्रत्येक आत्म्याबद्दल बाळगला, त्याला त्या दृष्टीने पाहिलं, तर संबंध खूप सुंदर राहतील आणि आपली मनस्थिती पण खूप श्रेष्ठ बनेल. हाच राजयोगाचा अभ्यास करणार ना, हा होमवर्क. ठीक आहे, चला तर 2 मिनटं आपण मेडिटेशन करूया. शरीराला स्थिर करा, मनाला शांत करा, एकाग्र करा. आता बुद्धिरूपी नेत्रांनी हे पहा की हे शरीर 5 तत्वांचा एक पुतळा, पण या शरीराला चैतन्य देणारी मी आत्मा मस्तकाच्या मध्यभागी चमकणारी अजर अमर अविनाशी शक्ती. शरीरापासून भिन्न, जसं एखाद्या मंदिरामध्ये एखादा दिवा जळत असावा, त्याप्रमाणे या शरीररूपी घरामध्ये मस्तकाच्या मध्यभागी आत्मा दीपक जळत आहे. या प्रज्वलित आत्म्याचा प्रकाश संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. मी आत्मा 7 गुणांचा एक पुंज आहे. मी शांत स्वरूप आहे. प्रेम, आनंद, ज्ञान, शक्ती, सुखाचा एक स्वरूप आहे.
काही काळ बुद्धीद्वारा या शरीराला इथेच ठेवून चला बरं या दुनियेपासून दूर जाऊया. आवाजापासून दूर, पाच तत्वांपासून दूर, पृथ्वीच्या आकर्षणापासून दूर, सूक्ष्म वतनच्याही पलीकडे एक लाल सोनेरी रंगाची दुनिया, शांतीधाम, स्वीट होम. त्या शांतीचा एक सुखद अनुभव करूया. आणि पुन्हा परमधामातून खाली हळूहळू या सृष्टीरूपी रंगमंचावर येऊन आपल्या शरीरामध्ये, मस्तकामध्ये प्रवेश करूया. मी आत्मा शांत स्वरूप आहे. ओम शांती शांती शांती. उद्याच्या सत्रामध्ये आपण परमेश्वराचा संपूर्ण परिचय पाहणार आहोत. ओम शांती.